करण खोलीत झोपला होता. मी त्याला दूध घेऊन जात होते. मी त्याच्या खोलीत गेले. करण अंगावर चादर घालून झोपला होता. पण खरे तर तो आतमध्ये मोबाईल बघत होता आणि मोबाईलमध्ये कोणते तरी व्हिडिओ बघत होता. मी झटकन त्याला उठवले. तेव्हा त्याने पटकन मोबाईल लपवला. पण आणि तो उघडाच होता. मी खोलीतून पळ काढत असताना त्याने माझा हात पकडला आणि मिठीत घेतले. मी त्याला सोड म्हणत असतानाच त्याच्या मिठीत मला आपलेपणा वाटला आणि मी गप्प राहिले. आणि त्याने माझे आंबे नमस्कार, माझे नाव रिया आहे. मी पुण्यात राहते आणि माझे वय 27 वर्ष आहे. माझे लग्न होऊन 4 वर्ष झाली आहेत आणि मला एक 2 वर्षांचा गोड मुलगा आहे. लग्नाआधी मी खूप मोकळ्या स्वभावाची होते. मित्रमैत्रिणींसोबत फिरायला, बाहेर जायला मला खूप आवडायचे. पण लग्नानंतर आयुष्य पूर्णपणे बदलले. सुरुवातीला माझे पती अमोल मला खूप वेळ द्यायचे. माझी काळजी घ्यायचे. पण हळूहळू कामाच्या व्यापामुळे त्यांना वेळ देणे कठीण होऊ लागले. घर, मूल आणि जबाबदाऱ्या यामध्ये माझा दिवस कसा निघून जायचा कळतच नव्हते. आमच्या घरी अमोलचा लहान भाऊ करणही राहायचा. करण खूप स्मार्ट, बोलका आणि सगळ्यांशी पटकन मिसळणारा होता. त्याचा स्वभाव असा होता की तो कोणाचंही मन लगेच जिंकू शकायचा. काही दिवसांनी त्याच्या आयुष्यात काही अडचणी आल्या आणि एका अपघातानंतर त्याला काही काळासाठी घरातच राहावं लागलं. त्या काळात त्याची काळजी घेण्याची जबाबदारी माझ्यावर आणि अमोलवर आली. दिवसातून अनेक वेळा मला त्याच्या खोलीत जावं लागायचं. त्याला औषधं देणे, जेवण देणे, त्याची विचारपूस करणे. हळूहळू मला जाणवू लागलं की या सगळ्या जबाबदाऱ्यांमध्ये माझे स्वतःचं आयुष्य कुठेतरी हरवत चाललं आहे. अमोल कामात इतका व्यस्त झाला होता की आमच्यातला संवादही कमी झाला होता. कधीकधी मनात एकटेपणाची भावना निर्माण व्हायची. एका दिवशी मी त्याच्या खोलीत गेल्यावर तो शांत बसलेला होता. आम्ही काही साध्या गप्पा मारायला सुरुवात केली. त्या गप्पांमध्ये एक वेगळीच जवळीक जाणवू लागली. ती फक्त शब्दांची नव्हती, तर एकमेकांच्या भावना समजून घेण्याची होती. मला जाणवलं की मी माझ्या मनात चाललेल्या गोष्टी कोणाशी तरी शेअर करत आहे आणि तो शांतपणे ऐकतोय. दिवसागणिक ही सवय वाढत गेली. आम्ही दोघंही काही न बोलताही एकमेकांच्या भावना समजू लागलो. पण त्या सगळ्यात एक मर्यादा ओलांडली जाऊ शकते याची जाणीव मला सतत होत होती. एक रात्री मी खूप विचार केला. मी काय करते आहे आणि याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो. दुसऱ्या दिवशी मी स्वतःला सावरलं आणि ठरवलं की मला माझ्या आयुष्याकडे पुन्हा लक्ष द्यायचं आहे. मी अमोलशी शांतपणे बोलले. माझ्या भावना त्याला सांगितल्या. सुरुवातीला त्याला थोडं आश्चर्य वाटलं, पण नंतर त्यानेही माझं म्हणणं समजून घेतलं. त्यानंतर आमच्या नात्यात पुन्हा हळूहळू बदल होऊ लागला. आम्ही एकमेकांसाठी वेळ काढू लागलो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधू लागलो. करणही काही दिवसांनी पूर्णपणे बरा झाला आणि त्याचं आयुष्यही पूर्ववत झालं. आज मागे वळून पाहताना मला जाणवतं की त्या काळाने मला खूप काही शिकवलं. नात्यांची किंमत, मर्यादांचं महत्त्व आणि संवादाची ताकद. आज मी माझ्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहे आणि आयुष्य नव्याने जगते आहे. मित्रांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही कठीण क्षण येतात. पण योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर सगळं पुन्हा नीट होऊ शकतं. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.